सई सई, अगं काय झालं सांगणार आहेस का, की अशीच बसून राहणार आहेस? आजी, मला ना नचिकेतच्या आईंचं वागणंच कळत नाही ग. म्हणजे काही बोलल्या का तुला त्या? काय बोलल्या? म्हणजे त्यांच्या मैत्रिणींच्या समोर तुझी काही चूक झाली का? नाही ग आजी, उलट सगळं छान झालं होतं म्हणून मला सगळ्यांनी बक्षीस सुद्धा दिली, ते बघ. अगं मग एवढी दुःखी का दिसतेस तू? आजी, कारण हे बक्षीस मला माझ्या कामासाठी मिळालंय, सून म्हणून नाही. आता हे काय नवीनच, अशी कोड्यात बोलू नकोस बाई. आजी, अगं नचिकेतची आई अजूनही त्यांनी नचिकेतसाठी पाहिलेल्या 4 मुलींबद्दल बोलतायत. काय? हो, माझ्या समोर त्या त्यांच्या मैत्रिणींना हे सगळं सांगत होत्या. म्हणजे आजी, त्यांनी अजून मला स्वीकारलं नाहीये. अगं पण कसं शक्य आहे? नचिकेत म्हणाला ना की त्याच्या आईला तू आवडलीस. हो आजी, तो म्हणाला, पण मला ते दिसत नाहीये ग त्यांच्या वागण्यावरून. उलट मला तर असं वाटतंय ना. सई, मला वाटतं की घरी बसून तर्क करण्यापेक्षा तू एकदा जाऊन बोल नचिकेतशी. विचार त्याला हा सगळा काय प्रकार आहे. खरंच बोलू का आजी? अगं म्हणजे काय, बोलावंच लागणार. त्याला नाही तर कुणाला विचारणार आहे? तो सांगेल नक्की काय झालंय ते. ठीक आहे, मी बोलते नंतर. अगं नंतर नाही, आत्ता जा. अगं जा तू आत्ता. अशी काय नचिकेतची आई? आय लाइड टू यू सई, मी खोटं बोललो. म्हणजे मॉमनी अजून एक्सेप्ट नाही केलंय तुला. नचिकेत, अरे मग मला का नाही सांगितलंस तू? खोटं का बोललास माझ्याशी? सई, तुला माहितीये तू कशी रिॲक्ट झालीस ते? तू मला शपथ घातली, यू टोल्ड मी की 3 म्हणायच्या सांग मॉमनी एक्सेप्ट केलं. ते व्हॉट वाज आय सपोज टू डू? अरे पण म्हणून खोटं बोलायचं नचिकेत? या सगळ्यामुळे किती गोंधळ झाले माहितीये का तुला? त्यांच्या समोर मी त्यांची सून म्हणून वावरतेय. And now she thinks you're crazy. तू वेडी आहेस असं वाटतंय तिला. म्हणजे मी वेडी असं का वाटतंय त्यांना? Because I told her की तुला तिचं रिजेक्शन एक्सेप्टेड and you have taken it sportingly. वा, म्हणजे त्यांनी मला नकार देऊनही मी आगाऊपणे त्यांना त्यांच्या घरात जाऊन मदत करते असंच वाटलं ना त्यांना? हो. नचिकेत, अरे काय, का केलंस तू असं? का? मी काही केलंच नाहीये सई. इनफॅक्ट नावडेस तू आणि मॉमच सगळं करताय, मी फक्त बघतोय. जस्ट अ स्पेक्टेटर. तर मी त्यांना आवडले नाहीये म्हणजे? सई, यू डोंट हॅव टू पॅनिक ॲट ऑल. तू मला आवडलीस ना. आय एम गोइंग टू मॅरी यू, नॉट माय मॉम. नचिकेत, अरे मी त्यांना नाहीच आवडले तर कसं होणार आहे आपलं लग्न? माझ्यावर विश्वास आहे ना तुझा सई. ट्रस्ट मी, मी कन्व्हिन्स करेन तिला आणि ते होईल. आधी आप्पांचा विरोध होता, आता तुझ्या आईचाही विरोध आहे आपल्या नात्याला. आय नो, बट थिंग्स विल चेंज. नचिकेत, जे होऊच शकत नाही त्याच्या मागे का लागलोय आपण? व्हॉट? म्हणजे इथून पुढे नको भेटूस मला. सई प्लीज, सडनली तू असा डिसिजन घेऊ नकोस. प्लीज अशा गोष्टी तोडू नकोस. डोंट कट मी आउट. नचिकेत, मी काहीही तोडत नाहीये. तू ऐकून घे माझं शांतपणे. हे बघ, आपल्याला जर पुढे जायचं असेल तर तुझ्या आईचा होकार आपल्याला हवाय आणि तो होकार मिळाल्यानंतरच आपण भेटू. आणि आपलं एकमेकांवर प्रेम आहेच कायम. येते मी.
व्हॉट इज ऑल दिस? काय आहे हे सगळं? इतके गिफ्ट्स? नाही, बरोबर आहे, 1 वर्ष झालं ना या सगळ्याला. अँड आय हॅड नो क्ल्यू अबाउट दिस. नाही मॅडम, पण सईचं भाईवर खूप प्रेम आहे. भाई नाही म्हणायचं. आय डोंट लाईक इट. आणि सईचं काही प्रेम नाहीये, तिने अडकवलंय माझ्या मुलाला. शी इज अ ब्लडी गोल्ड डिगर. अडकवलं वगैरे नाहीये, भाई स्वतः तिच्या प्रेमात पडलाय. माझा मुलगा अशा मुलीच्या प्रेमात पडूच शकत नाही. पण आता पडलं ना, आपण तरी काय करणार? बास झाला तुझं. तुझी मैत्रीण आहे ना ती. हे सगळं उचल आणि हे काय आहे हे पण घे. हे ठसे कोणाचे आहेत? ते भाई आणि वहिनीचे आहेत. वहिनीने घर रेनोव्हेट करताना मदत केली होती ना. काय म्हणालास? वहिनी. वहिनी? हे आवडलंय मला. वहिनी? म्हणजे कशात काही नाही आणि डायरेक्ट वहिनी? मॅडम, ते आपल्याला वाटलं की. काय वाटलं तुला? की नॅकचं आणि तिचं लग्न होईल आणि नॅक तुझा भाई आणि ती तुझी वहिनी. म्हणजे तू डायरेक्ट केअरटेकर पासून दीर. क्या बात आहे. माझा मुलगा इथे येऊन एका मुलीच्या प्रेमात पडला, ते सुद्धा अशा मुलीच्या, आणि मला कोणी सांगितलंही नाही. मॅडम, भाई तुम्हाला सांगणारच होता. ती तुझी मैत्रीण आहे ना? उचल उचल हे सगळं. चल, हे भर सगळं, भर त्या बॅगेत. हो मॅडम. हे बॅगेत भरायचं आणि आत्ताच्या आत्ता जाऊन सईला परत करायचं. जोपर्यंत ही गिफ्ट त्याच्या समोर आहेत ना, तोपर्यंत तो त्या मुलीला विसरणार नाही. उचल. मॅडम, खरंच जाऊ? मीच जाऊन परत करू देते. काय सांगताय? विसरलायत? हो, बघतो बघतो, असेल इथंच. हो. काय झालं? काय शोधताय हो? सौभाग्यवती, अहो धोत्रे त्यांचा पैशाचा बटवा इथंच विसरलेत. हो का? सापडला. हा. धोत्रे, हो, पैशाचा बटवा सापडला बरं का. हो, इथेच होता. हो, मी आणून देतो तुम्हाला. नाही, अहो त्रास कसला आलाय त्यात. तुमच्या घराच्या शेजारच्या दुकानात मला यायचंच आहे, तेव्हा मीच घेऊन येतो. हो, चालेल चालेल. हा. अहो, मी जरा धोत्र्यांकडे जाऊन येतो. हो. बाळा, आज तुझ्या हातचा स्वयंपाक खूप छान झाला होता बरं का. माझे सगळे मित्र अगदी तृप्त होऊन गेले इथून. खूप आवडलं हा सगळ्यांना. मला म्हणत होते की अशी जर सुगरण मुलगी असेल तर मग भरपूर स्थळ आहेत आमच्याकडे हिच्याकरता. हल्ली मी लोकांना मुलगी म्हणून कमी आणि स्वयंपाकीण म्हणून जास्त आवडते. अगं, असं का बोलतेस तू? तुझ्यात इतरही अनेक गुण आहेतच की. हिचं आज काहीतरी बिनसलेलं दिसतंय. असो, मी जरा सदरा घालून येतो. व्हॉट? सईने दिलेलं गिफ्ट घेऊन मॉम तिकडे गेली? हो भाई, हो भाई. मॅडम जाम डेंजर मूड मध्ये दिसत होत्या. तू थांबवलं का नाही तिला? हे काय बोलतो काय तू? भाई, आपण त्यांच्या समोर जेमतेम तोंड उघडतो. थांबवायचा प्रश्नच येत नाही. यू आर सो युजलेस. मला शिव्या नंतर घाल, आणि त्यांना जाऊन थांबव. आताच गेल्यात, पोचल्या पण नसतील. जा लवकर. हो.
भाईच्या आयुष्यात ना सगळेच चटकू भरलेत. मॅडम पण काही कमी नाहीयेत. सौभाग्यवती, हो आलोच, जरा धोत्र्यांकडे जाऊन येतो. हो हो. मी आलोच जाऊन. होय. अरे ज्या कामासाठी चाललोय ते घ्यायचंच राहिलं. अहो काय हो? अहो ऊन केवढं पडलंय, छत्री घेऊन जा. थांबा मी आणून देते. घ्या. अरे हा आलो. या. अहो तुम्ही या ना, या. नको. अहो आत तर या. चहा करते छान. का कॉफी घेणार तुम्ही? त्याची काही गरज नाहीये. हे घ्या, द्या तुमच्या नातीला आणि तिला एक मेसेज द्या. काय? जस्ट कीप अवे फ्रॉम माय सन. अरे थँक्यू. लवली फ्लावर्स. बसा ना तुम्ही. हो. हे माझे यजमान शैलेश हॅलो. आणि या नचिकेतची आई. काही कामाचं बोलायचं होतं का? हो, म्हणजे महत्वाचं बोलायचं होतं. बोला ना मग. तुम्ही सईनी नचिकेतला दिलेल्या भेटवस्तू परत केल्या. हे म्हणाले की आपण भेटून येऊयात तुम्हाला. सी, देर इज अ रिझन बिहाइंड ऑल दिस अँड आय होप इट्स क्लिअर. तुम्ही जरा घाई करताय असं नाही का वाटत तुम्हाला? कसली घाई? आमच्या सईला रिजेक्ट करण्याची घाई. मोठा असो किंवा छोटा, डिसिजन घ्यायला मला कधीच वेळ लागत नाही. हे बघा, तुमच्याशी मोकळेपणाने बोलू शकू असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही इथे आलो. मी स्पष्टच बोलतो. ते दोघंही खूप प्रेम करतात एकमेकांवर आणि दोघंही सुजाण आहेत. त्यामुळे आपण त्यांना. सी, आय डोंट थिंक देर इज एनिथिंग कॉमन इन बिटवीन देम. आय थिंक दे आर व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर. So I don't think they are going to be happy together. अहो, ते दोघेही नाही राहू शकणार एकमेकांशिवाय. आम्ही बघतोय ना गेलं वर्षभर सगळे विरोध पचवून ते सोबत आहेत एकमेकांच्या. म्हणूनच आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय की तुम्ही त्यांच्या लग्नाला परवानगी द्या. नचिकेत तर आम्हाला पसंत आहेच आणि आमची सई किती गुणी आहे हे तर तुम्हाला कळलं असेलच इतके दिवसात. ते काहीही असलं तरी हे पॉसिबल नाहीये. ती दोघं एकमेकांपासून खूप वेगळी आहेत आणि हे लग्न होऊ शकणार नाही. हो, पण निदान तुमच्या मुलाचा तरी विचार करा. हे तुम्ही सांगायची गरज नाहीये. मी त्याचा विचार केला नसेल असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला तसं नाही म्हणायचंय, पण मी नीट विचार करूनच निर्णय घेतलाय.
2 दिवसात विसरेल तो सईला. आय डोंट हॅव एनी डाऊट अबाउट दॅट. अहो पण प्लीज तुम्ही इथे बसून मला समजवण्यापेक्षा ना घरी जा आणि तुमच्या पुतणीला समजावा. तिला म्हणू लवकरात लवकर विसर नचिकेतला. दॅट वुड बी बेटर फॉर हर. अहो पण तरी एकदा. आय रिअली थिंक तुमचं जर बोलून झालं असेल तर तुम्ही निघा प्लीज. माझी मेडिटेशनची वेळ झाली. ही बाई काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. हो ना, पण अहो आता काय करायचं? हे बघ, आपण आपल्याकडून प्रयत्न केला पण आता त्या बाईला काही ऐकूनच घ्यायचं नसेल तर मग आपला नाईलाज आहे. म्हणजे घी अगर सीधी उंगली से नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. नाही, मला काही कळलं नाही. कळेल, उद्या कळेल सगळं. आवडला? हो खूप. नचिकेत, हा तोच टेडी आहे ना जो तू मला दिला होता? हा इथे कुठून आला? सई घे दूध घे. काय म्हणाला ग नचिकेतच्या आई हे सगळं परत देताना? फार काही बोलल्याच नाहीत बाई. काहीतरी इंग्रजीत आवे आवे असं म्हणाल्या आणि निघून गेल्या. आज सुद्धा आल्या नाहीत. या सगळ्यातून मला तर असं दिसतंय की त्यांनी अजून तुझा स्वीकार केलाच नाहीये. हो. तू नचिकेतशी बोललीस का? त्याचं काय म्हणणं आहे या बाबतीत? तो म्हणतोय की त्याची आई होईल तयार. अगं पण तिची लक्षणं दिसत नाहीयेत तशी. आजी, मी नचिकेतला स्पष्टपणे सांगितलंय. काय? हेच की जोपर्यंत आई आपल्या नात्याला होकार देत नाही तोपर्यंत आपण एकमेकांना भेटायचं नाही. अरे देवा, हे काय आता नवीन? नाही आजी, मला नाही पटत असं कोणाच्या मनाविरुद्ध वागणं. आणि मी हे नचिकेतशीही बोलणार नाहीये. अगं पण तो दुखावला जाईल ग. नाही दुखावणार आजी. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. आम्ही एकमेकांना समजून घेतलंच पाहिजे आणि तोही समजून घेईल मला. कठीण आहे बाई सगळं. आता पुढे काय होणार आहे मला खरंच काही कळत नाहीये. मलाही काही कळत नाहीये आजी. आता तर अगदी टोकाचे विचार यायला लागलेत मनात. म्हणजे इथे आपले जमदग्नी आणि तिथे त्याची आई. त्यापेक्षा पळवूनच का नाही नेत तू त्याला त्याच्या आईपासून? काहीतरीच काय ग आजी. नचिकेत चल. नचिकेत थांब. प्लीज डोंट गो. नाही नचिकेत, अजिबात थांबू नकोस. चल. Mac, don't go. Please listen to me. Don't go with her. Mac, थांब. Mac, please listen to me. जाऊ नको मला सोडून. ऐक माझं प्लीज. थांब. चल नचिकेत. Mac,
प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नको. नाही ऐक माझं. नाही, डोंट लीव मी. नाही प्लीज दॅट. थांब. No. No, I cannot let this happen. मी नॅकला जाऊ देणार नाही.